वक्फ विधेयकावर मोहम्मद अली जिनाला लाजवेल असं भाजपकडून लांगुल चालन. उद्धव ठाकरेंची टीका. राहुल गांधींसोबत जाऊन ठाकरेंना जिना दिसतायत. शिंदेंचा पलटवार. भाजपवाले गद्दार मुस्लिमांची स्तुती सगळे करत होते तेव्हा तुम्ही शांत का बसलात? कुठे गेले बाळासाहेबांचे विचार? ठाकरेंचा शिंदेंना सवाल. तर ठाकरे अबू आझमी आणि ओवेसी यांची भाषा बोलतायत. शिंदेंचा टोला. नावाच्या शॉर्ट फॉर्मवरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जुंपली. मला एसएनशी म्हणता तर तुम्ही युटी म्हणजेच यूज अँड थ्रो आहात. एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर. अयोध्येमध्ये 13,000 एकर जमिनीचा घोटाळा. केदारनाथमध्ये 300 किलो सोनं गायब. राऊतांचा राज्यसभेत आरोप. हिंदूंच्या जमिनींचं रक्षण करत नाही तर मुस्लिमांच्या जमिनींचं काय करणार? राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल. शिर्डी तिरुपती आणि अकाली तख्तवर मुस्लिमांना घेणार का? माजी खासदार इम्तियाज जलील यांचा भाजपला सवाल. वक्फच्या जमिनी बड्या उद्योगपती मित्रांना देण्याचा घाट असल्याचाही आरोप. वक्फ सुधारणा विधेयकावर थोड्याच वेळात राज्यसभेत मतदान. शरद पवार अनुपस्थित राहणार कारण लोकसभेत अमोल कोल्हे आणि सुरेश म्हात्रेही गैरहजर असल्याची माहिती. बेळगाव, कारवार, बिदरमध्ये राष्ट्रपती राजवट लावा. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांची लोकसभेत मागणी. बेळगावात मराठी भाषेसाठी प्रयत्न करणाऱ्यांना तडीपार केलं जात आहे. सावंत यांचा आरोप. राज्यामध्ये 1 मे पासून एक राज्य एक नोंदणी पद्धत लागू होणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. आता कुठूनही कोणत्याही जिल्ह्यात घरांची नोंदणी करता येणार. मराठीच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक. मुंबईतल्या लालबागमधल्या आयकर भवनासह आयडीबीआय बँक शाखेत धडक. मराठीच्या वापराचा आग्रह. पुण्याच्या मंगेशकर रुग्णालयात हलगर्जीपणामुळे गर्भवतीचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. 10 लाख न भरल्याने ऍडमिट न केल्याचा दावा. तर अहवाल राज्य सरकारला देणार. रुग्णालयाचं स्पष्टीकरण. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश संपत्तीचा तपशील सार्वजनिक करणार. माहिती वेबसाईटवर करणार अपलोड. दिल्ली हायकोर्ट न्यायाधीशांच्या घरी रोकड सापडल्यानंतर निर्णय. अमेरिकेचा जगाला आयात शुल्काचा दणका. भारतावर 26% कराची घोषणा. ट्रम्प यांच्या निर्णयानंतर रुपया गडगडला. पुण्यासह रायगड, सातारा, महाबळेश्वरमध्ये अवकाळीचा तडाखा. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली. आंबा, हळद, कांद्यासह मोठं नुकसान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.